Hello everyone, welcome to RV Search English. So students, in this video we are going to see 8th standard semi-English lesson, The Song of Songs. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण 8th standard English lesson The Song of Songs हा बघणार आहोत. Let's get started. Slowly, gently, the exhausted musician laid his tanpura on the carpet. Slowly म्हणजे हळुवारपणे, gently म्हणजे प्रेमाने. तो जो एक्झॉस्टेड म्हणजे टायर्ड, थकलेला म्युझिशियन म्हणजे संगीतकार होता, त्याने आपला तानपुरा खाली गालिच्यावर ठेवला. द एक्स्क्विसाइट स्ट्रेन्स ऑफ राग दरबारी स्टील व्हायब्रेटेड विद इन द हॉल. ते जे एक्स्क्विसाइट म्हणजे काय, प्लीजिंग, अतिशय सुखद. स्ट्रेन्स म्हणजे सूर. कशाचे? राग दरबारीचे जे सुखद सूर होते ते अजूनही त्या हॉलमध्ये निनादत होते. एम्परर अकबर लुक्ड अप, हिज आईज लिट विथ ॲडमायरेशन. बादशाह अकबरने वर बघितलं, त्याच्या डोळ्यामध्ये ॲडमायरेशन म्हणजे कौतुक होतं. वंडरफुल, ही सेड. सुपर्ब, आय लिसन टू यू एव्हरी डे बट आय कांट सीम टू हॅव इनफ. बादशाह अकबर म्हणाला, वंडरफुल, सुपर्ब, उत्तम, अतिउत्तम. मी तुमचं गाणं रोज ऐकतो, पण माझं मन कधीच भरत नाही. तानसेन बौड इन सायलेंट ग्रॅटिट्यूड. आणि तानसेनने आपली मान झुकवून बादशहाला अभिवादन केलं, आपलं आणि ग्रॅटिट्यूड म्हणजे आभार व्यक्त केला. आय थिंक यू हॅव द मोस्ट वंडरफुल व्हॉइस इन द वर्ल्ड, सेड अकबर. अकबर म्हणाला, मला वाटते तुमचा आवाज या जगातला सर्वोत्तम आवाज आहे. बट आय डोंट शहनशाह, सेड तानसेन विथ अ स्माईल. पण त्यावर तानसेन हसत म्हणाला, पण शहनशाह तसं नाही आहे. देअर इज समवन हू सिंग्स फार बेटर दॅन आय डू. अजून कोणीतरी आहे जी माझ्याहीपेक्षा सुंदर गातात. रिअली, क्राईड द डिसबिलिव्हिंग अकबर. अकबराला विश्वास बसला आणि अकबर म्हणाला, खरंच? देन आय मस्ट हॅव हिम सिंग इन माय कोर्ट. तर नक्कीच मी त्यांना माझ्या कोर्टमध्ये, माझ्या दरबारामध्ये बोलवून त्यांचं गाणं ऐकलं पाहिजे. कॅन यू अरेंज इट? तुम्ही हे अरेंज करू शकाल का? तुम्ही त्यांना आणू शकाल का? तानसेन shook his head. I am afraid he will not come, sir. तानसेनने नकारार्थी मान हलवली. तो म्हणाला, मला भीती आहे, ते इथे येणार नाहीत, सर. What? Not even if he hears that the emperor himself has summoned him. काय? जर त्या व्यक्तीने ऐकलं की स्वतः बादशाहने त्याला समन केलंय, समन म्हणजे काय, तर बोलवलेलं आहे, तरीही ते येणार नाहीत. नो, नॉट इवन देन. तर तानसेन म्हणाला की नाही सर, ते तरीही येणार नाहीत. दिस रिप्लाय वूड हॅव एनरेज्ड एनी अदर एम्परर. एनरेज म्हणजे काय, तर रागावणे. फिल्ड विथ अँगर. अशा प्रकारे कोणी उत्तर दिलं असतं तर दुसरा कुठलाही सम्राट असता त्याला राग आला असता. बट अकबर वॉज डिफरंट. पण अकबर वेगळा होता. व्हेरी वेल उस्तादजी. अकबर म्हणाला, व्हेरी वेल उस्तादजी, ठीक आहे उस्तादजी. सेड अकबर स्माइलिंग इन टू तानसेन्स हाफ स्केअर्ड आईज. तानसेनच्या त्या अर्धवट घाबरलेल्या डोळ्यांमध्ये बघत अकबर म्हणाला, ठीक आहे उस्तादजी. इफ ही डझंट कम आय शॅल गो टू हिम माय सेल्फ. जर ते इथे येणार नसतील तर मी त्यांच्याकडे जाऊन त्यांचं गाणं ऐकेल. विल यू टेक मी टू हिम? तुम्ही मला त्यांच्याकडे न्याल का? येस सर, प्रोव्हायडेड यू डू नॉट कम ॲज द एम्परर ऑफ हिंदुस्तान. त्यावर तानसेन म्हणाला की हो सर, नक्की नेईल, पण तुम्हाला एम्परर ऑफ हिंदुस्तान म्हणजे हिंदुस्तानचा बादशाह म्हणून तिथं येता येणार नाही. आय शॅल गो ॲज अ हंबल लवर ऑफ म्युझिक. तर त्यावर बादशाह म्हणाला की ठीक आहे, मी फक्त एक म्युझिक म्हणजे संगीताचा नम्र चाहता म्हणून त्यांच्याकडे जाईल, बादशाह म्हणून जाणार नाही. संत हरिदास वॉज द मॅन तानसेन हॅड स्पोकन ऑफ. तानसेन ज्यांच्याबद्दल बोलला ते कोण होते? ते होते संत हरिदास. ही हॅड बीन तानसेन्स म्युझिक टीचर. ते तानसेनचे म्युझिक टीचर होते, म्हणजे तानसेनला पण संगीत त्यांनी शिकवलेलं होतं. अँड ही लिव्ड द ऑस्टियर लाईफ ऑफ अ हर्मिट. ऑस्टियर म्हणजे सिम्पल. ते एक हर्मिट म्हणजे संन्यासाचं साधं जीवन जगत होते. वेन तानसेन अँड एम्परर रीच्ड हिज हर्ट ही वॉज बिझी विथ हिज डेली चोअर्स. जेव्हा तानसेन आणि एम्परर त्यांच्या झोपडीपर्यंत पोचले तेव्हा संत हरिदास हे आपले रोजचे कामं, डेली चोअर्स करत होते. वेन दे आस्क्ड हिम टू सिंग ही स्माइल्ड बट सेड फर्मली. जेव्हा तानसेनने त्यांना विनंती केली की आम्हाला तुम्ही गाऊन दाखवा,
त्यावर ते हसले पण फर्मली म्हणजे ठामपणे म्हणाले, आय एम पास्ट द एज ऑफ सिंगिंग. संत हरिदास म्हणाले की आय एम लॉंग पास्ट द एज फॉर सिंगिंग. गाणं गायचं तर मी केव्हाच सोडून दिलेलं आहे. इवन हिज फेवरेट प्युपिल कुड नॉट परस्यूड हिम टू चेंज हिज माइंड. आणि त्यांचा फेवरेट प्युपिल म्हणजे शिष्य म्हणजे तानसेनसुद्धा त्यांना गाणं गायसाठी म्हणवू शकला नाही किंवा त्यांचं मन वळवू शकला नाही. बट तानसेन न्यू हाऊ टू गेट राऊंड हिम. पण तानसेनला माहिती होतं की आपल्या गुरुजीला गाणं गायसाठी कसं तयार करता येईल. ही ऑफर्ड टू सिंग बिफोर हिज गुरु. आणि तानसेन म्हणाला की गुरुजी मीच तुमच्यासमोर गाणं गाऊन दाखवतो. अँड ही मेड अ डेलिब्रेट मिस्टेक. आणि तानसेनने आपल्या गाण्यामध्ये मुद्दाम चुका केल्या. दॅट्स नॉट द राईट नोट तानसेन, क्राईड द टीचर अमेज्ड. व्हॉट हॅज हॅपन टू यू. तानसेनने आपल्या गाण्यामध्ये चुका केल्यानंतर गुरुजी म्हणाले की तानसेन तू योग्य नोट गात नाही आहेस, तुला काय झालेलं आहे. गुरुजींना फार आश्चर्य वाटलं. तानसेन डिड नॉट सीम टू अंडरस्टँड हिज टीचर अँड ही मेड द सेम मिस्टेक अगेन. तानसेनने असं दर्शवलं की त्याला टीचर काय सांगत आहे ते कळलंच नाही आणि त्याने तीच चूक पुन्हा केली. एक्झॅपरेटेड संत हरिदास टूक द तानपुरा फ्रॉम तानसेन्स हँड. एक्झॅपरेटेड म्हणजे चिडलेले, अनॉइड. चिडलेल्या संत हरिदासांनी तानसेनच्या हातामधून तानपुरा हिसकून घेतला अँड सँग द राईट नोट. आणि योग्य नोट गाऊन दाखवली. देन ही वेंट ऑन टू द नेक्स्ट अँड द नेक्स्ट. त्यानंतर ते त्यापुढे अशा प्रकारे पुढे गातच राहिले. द म्युझिक स्प्रेड अक्रॉस द फॉरेस्ट लाईक द फर्स्ट ग्लिमर ऑफ डॉन. म्युझिक फॉरेस्टमध्ये म्हणजे जंगलामध्ये अशा प्रकारे पसरलं जसं फर्स्ट ग्लिमर ऑफ डॉन म्हणजे सूर्याची पहिली किरण, पहाटेची पहिली किरण पृथ्वीवर पसरते. ऑर द फ्रेग्रन्स ऑफ जॅस्मिन किंवा मोगऱ्याचा सुगंध सगळीकडे पसरतो किंवा दरवळतो. बोथ अकबर अँड तानसेन लिसन टू हिम ॲज इफ दे वेअर हिप्नोटाइज्ड. अकबर आणि तानसेन दोघंही हिप्नोटाईज झाल्याप्रमाणे म्हणजे त्यांच्यावर कोणीतरी जादू केल्याप्रमाणे, मंत्रमुग्ध झाल्याप्रमाणे बोथ अकबर अँड तानसेन लिसन टू हिम ॲज इफ दे वेअर हिप्नोटाइज्ड. अकबर आणि तानसेन गुरुजींचं गाणं असं ऐकत होते जणू काही ते हिप्नोटाईज झाले. हिप्नोटाईज म्हणजे त्यांच्यावर कोणीतरी मोहिनी घातली, मंत्रमुग्ध झाल्यासारखे ते गुरुजीचं गाणं ऐकत होते. अँड द एम्परर रिअलाइज्ड दॅट तानसेन हॅड स्पोकन द ट्रूथ. आणि एम्पररच्या लक्षात आलं की तानसेन खरं बोलत होता. ही हॅड नॉट नोन दॅट म्युझिक कुड बी लाईक दिस. त्याला माहितीच नव्हतं की संगीत असं सुद्धा असू शकते. ही हॅड सर्टनली नेवर हर्ड एनिथिंग लाईक इट बिफोर. त्याने नक्कीच याआधी इतकं सुंदर काही याआधी ऐकलेलं नव्हतं. ॲज दे वॉक्ड बॅक द एम्परर सडनली ब्रोक द सायलेन्स टू आस्क तानसेन. जेव्हा ते परत जाऊ लागले तेव्हा एम्परर शांततेचा भंग करत तानसेनला म्हणाला, वाय कांट यू सिंग लाईक हिम उस्तादजी. उस्तादजी तुम्ही त्यांच्याप्रमाणे का गाऊ शकत नाही. तानसेन स्माइल्ड. तानसेन त्यावर हसला, म्हणाला, शहनशाह आय सिंग ॲट युअर कमांड, द कमांड ऑफ एम्परर ऑफ हिंदुस्तान. म्हणाला, शहनशाह मी तुमच्या आज्ञेवर गातो. तुम्ही म्हणजे हिंदुस्तानचे बादशहा आणि तुमच्या आज्ञेवर मी गाणं गातो. बट गुरुजी सिंग्स फॉर वन हू इज मास्टर ऑफ इवन किंग्स. पण आमचे गुरुजी त्याच्यासाठी गातात जो राजांचा सुद्धा स्वामी आहे, म्हणजे गॉड, देव. हिज म्युझिक स्प्रिंग्स फ्रॉम द डेप्थ ऑफ हिज सोल फ्री अँड अनआस्क्ड फॉर. म्हणून त्यांचं म्युझिक त्यांच्या अंतरात्म्यांमधून झिरपते. ते कसं आहे, ते स्वतंत्र आहे. अनआस्क्ड फॉर म्हणजे कोणाच्या बोलण्यावरून किंवा कोणाच्या सांगण्यावरून ते कधीच गात नाहीत. हाऊ कॅन आय एक्सपेक्ट माय म्युझिक टू बी सो ब्युटिफुल अँड डिवाईन. मग मी कशी अपेक्षा करू शकतो की माझं म्युझिक, माझं संगीत त्यांच्या एवढं सुंदर आणि त्यांच्या एवढं डिवाईन म्हणजे दैवी असेल. अशा प्रकारे द सॉन्ग ऑफ सॉंग्स हा लेसन आपण इथे बघितला. आय होप सर्वांना ही स्टोरी खूप चांगल्या प्रकारे आवडली असणार. आवडली असल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आय विल सी इन अनदर व्हिडिओ. टिल देन टेक केअर. गुड बाय.